द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून बाजारभाव कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान्य विक्रीस प्राधान्य दिले आहे। जिल्ह्यात एकूण 25,13,849 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून यामध्ये 60,662 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे। मार्केट फेडरेशन मार्फत आतापर्यंत 33,820 शेतकऱ्यांना सुमारे 240,92,38,000 रुपये इतके चुकारे देण्यात आले आहेत। पणन अधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या काही दिवसात 114 कोटी रुपयाची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली असून तिचे वितरण करण्यात आले आहे। याशिवाय आज आणखी काही चुकारीची रक्कम येणार असून ती मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल। सद्यस्थितीत अजून 226 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी असून यामध्ये 26,842 शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांना आपले पैसे वेळेवर मिळावेत यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे। मात्र उशिरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी देखील दिसून येत आहे। आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की उर्वरित रक्कम कधीपर्यंत वितरित होते। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।